ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। पुण्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मुंडेंच्या पुण्यातल्या घराबाहेर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे। तर मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी धनंजय मुंडेंना फाशी देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नागपूर आणि अहमदनगरमध्ये सुद्धा जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागपुरातील शिवसेनेच्या आंदोलकांकडून केली जाते। यावेळी आंदोलकांकडून वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून फाशी देण्यात आली। यावेळी हत्येच्या घटनेचा निषेध करण्यात आला। तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी विरोधात न्याय कारवाई करण्याची मागणी लोकांकडून होतीये। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अहमदनगरमधल्या आंदोलकांनी केली। या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी आंदोलन करून बंद पाळण्यात आलं। या सगळ्या सविस्तर बातम्यांचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये काही वेगवान स्वरूपात बातम्या बघूयात, मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलं। अबू आझमींचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। अमृत योजनेच्या घोटाळ्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा उल्लेख करणारं प्रतिज्ञापत्र सचिव सुजाता सौनिक यांच्याकडनं कोर्टात सादर। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंनंतर आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। 2017 मधील गुन्ह्यात कोर्टाकडनं माझी निर्दोष मुक्तता। मंत्री जयकुमार गोरेंचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर, तर आरोप करणाऱ्यांवरती खटला दाखल करण्याचा इशारा। असद मुश्रीफांनी सोडलं वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद। कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम प्रवास करणं शक्य नसल्याचं दिलं कारण। मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का। शिंदेंनी नियुक्त केलेले MSRDCचे अधिकारी कैलास जाधवांना केलं पदमुक्त। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी कोर्टाचा निकाल, शिक्षेला स्थगिती। महायुतीचा विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 11, शिवसेना 7 तर राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार। मंत्रिपद हुकलेल्यांचं राजकीय पुनर्वसन करणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरची रोल्स रॉयस गाडी जप्त करणार। गाडीचा ताबा कुणाकडे आहे याचा तपास CID करणार। आणि नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन हायकोर्टानं बेकायदा ठरवलं। बाजारभावानुसार भरपाई न देता भूसंपादन केल्याचा ठपका, सिडकोला न्यायालयाचा दणका।